सुरुवातीला एक मोठी राजकीय घडामोड आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थावरती चर्चा होते आहे। निवडणुकी संदर्भामध्ये वचननाम्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। तर ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये नेमके काय काय असू शकेल, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात। दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पब्लिक स्कूलची संख्या वाढवण्याबाबतचा वचननाम्यामध्ये उल्लेख असू शकतोय। गोराईचे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचं पाणी बनवण्याचा प्रकल्प। मुंबईकरांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंच्या माध्यमातून होऊ शकतोय। मुंबईमध्ये समुद्रात सांडपाणी जाऊ नये यासाठी एसटीपी प्रोजेक्ट पूर्ण करणं। मुंबईतील हरित पट्टे कायम ठेवत प्रदूषण कमी करण्यावरती भर देणं। स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित मुंबई आणि खड्डे विरहित रस्त्यांवरती भर दिला जाऊ शकतो। पालिका रुग्णालयांमध्ये स्वस्तात दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देणं। सफाई कामगार आणि मनपा कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवणं। गावठाण आणि कोळीवाड्यामधील मूळ बांधकामं अधिकृत करणं। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये साधारणपणे काय काय असू शकतं याबद्दलचे मुद्दे आपण पाहिले। सध्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। आदित्य ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरती पोहोचलेत। थेट आपण जाऊयात शिवतीर्थाबाहेरून आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहे। श्रेयस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होते आहे। उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती पोहोचलेत आणि अर्थातच प्रतीक्षा आहे ती या बैठकीदरम्यान वचननाम्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात। काय कळतंय बाहेर? श्रेयस शिवतीर्थाबाहेरून आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे। पुन्हा एकदा हा संपर्क प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूयात। मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। पुन्हा एकदा श्रेयसकडे जाऊ। श्रेयस, खऱ्या अर्थानं गुरु आपण बघू शकतो तर आता वचननामा बद्दलच चर्चा या संपूर्ण बैठकीत होता दिसत आहे। मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच खऱ्या अर्थानं पहिल्या मजल्यावर आता इथं चर्चा करताना दिसत आहेत। बैठक जी आहे त्याला आता बैठक होऊन आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता पुन्हा एकदा एकत्र या वचननाम्यावर काम करतायत। जसं आपण म्हटलं की या वचननाम्यात काय काय गोष्टी आहेत तर मुंबईतले खऱ्या अर्थानं महानगरपालिकेतल्या शाळा त्याचं शिक्षण चांगलं मिळावं। अनेक दिवसांपासून खरं तर या महानगरपालिका ते शाळा जिवंत राहतील की नाही, हे शाळा कधी कार्यरत होतील ह्याच्याबद्दलचा विचार होता। मात्र त्या जी शाळा आहेत ते पुन्हा कार्यरत कराव्यात ह्यासाठी निर्णय। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे खड्डे विरहित रस्ते हे झाले पाहिजे ह्याचा निर्णय असेल। अनेक ठिकाणी आपण बघितलं गेलं तर रिडेव्हलपमेंटमध्ये जे आपण वेस्टर्न सबअर्बमध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होतंय त्याचा एक विषय गुरु असू शकतो। त्यामुळे कुठे ना कुठे हा वचनावर काम प्रचंड प्रमाणात सुरू आहे। मागच्या 3-4 दिवसापासून गुरु आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंमध्ये बैठका या होत आहेत। राज ठाकरे मातोश्रीवर त्या दिवशी गेले, तिकडे 2 तास बैठक केली। त्याच्यानंतर काल आपण बघतो तर आदित्य ठाकरे, साईनाथ दुर्गे हे इकडे आले आणि इकडे त्यांनी खऱ्या अर्थानं बैठक या शिवतीर्थ निवासाने केली। आणि पुन्हा एकदा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र बैठक घेत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार 4 तारखेला वचननामा जो आहे तो आता लोकांच्या खऱ्या अर्थ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आजच्या दिवशी या वचननाम्यावर शेवटचं काम सुरू आहे का, संपूर्ण गोष्टी काय काय वचननाम्यात आहेत त्याच्याबद्दलचं काम सुरू आहे का। त्यामुळे बैठकांचा सिलसिला पाहता श्रेयस आता या आजच्या बैठकीअंती वचननामा फायनल होणार का हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।